प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील पुस्तकांचे गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते? पर्याय ए. पाचगणी, बी. भिलार, सी. महाबळेश्वर, डी. माळशेज. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. भिलार. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील एकमेव थंड हवेचे ठिकाण जिथे वाहनांना प्रवेश नाही ते कोणते? पर्याय ए. महाबळेश्वर, बी. माथेरान, सी. पाचगणी, डी. चिखलदरा. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. माथेरान. प्रश्न क्रमांक 3. पैठणी साडी कोणत्या शहराशी संबंधित आहे? पर्याय ए. पैठण, बी. येवला, सी. नागपूर, डी. नाशिक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. पैठण. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील सर्वात जुने विकसित हिल स्टेशन कोणते आहे? पर्याय ए. माथेरान, बी. महाबळेश्वर, सी. पाचगणी, डी. चिखलदरा. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 5. डास चावल्यामुळे खालीलपैकी कोणता आजार होऊ शकतो? पर्याय ए. डेंग्यू, बी. क्षयरोग, सी. मधुमेह, डी. कावीळ. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. डेंग्यू. प्रश्न क्रमांक 6. लोणार सरोवर कोणत्या कारणामुळे निर्माण झाले आहे? पर्याय ए. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे, बी. भूकंपामुळे, सी. उल्कापातामुळे, डी. नदीच्या प्रवाहामुळे. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. उल्कापातामुळे. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील कासव महोत्सव कोणत्या गावात आयोजित केला जातो? पर्याय ए. गणपतीपुळे, बी. वेळास, सी. हरिहरेश्वर, डी. दिवे आगार. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. वेळास. प्रश्न क्रमांक 8. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? पर्याय ए. 24 दिवस, बी. 27.3 दिवस, सी. 30 दिवस, डी. 365 दिवस. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. 27.3 दिवस. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पर्याय ए. कोयना धरण, बी. उजनी धरण, सी. जायकवाडी धरण, डी. भाटघर धरण. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. जायकवाडी धरण. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील सागरी किल्ल्यांचा राजा कोणता मानला जातो? पर्याय ए. विजयदुर्ग, बी. मुरुड जंजिरा, सी. सिंधुदुर्ग, डी. सुवर्णदुर्ग. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरी सिटी म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? पर्याय ए. पाचगणी, बी. महाबळेश्वर, सी. लोणावळा, डी.
इगतपुरी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? पर्याय ए मुंबई, बी रत्नागिरी, सी दाभोळ, डी जयगड. बरोबर उत्तर आहे पर्याय ए मुंबई. प्रश्न क्रमांक 13. भारताचे सर्वात जुने नाव कोणते मानले जाते? पर्याय ए आर्यवर्त, बी हिंदुस्तान, सी जम्बूद्वीप, डी भारतवर्ष. बरोबर उत्तर आहे पर्याय सी जम्बूद्वीप. प्रश्न क्रमांक 14. विजेच्या तारेवर बसलेल्या पक्षाला शॉक का बसत नाही? पर्याय ए पक्षाच्या शरीरात वीज जात नाही, बी पक्षी एका तारेवर बसल्यामुळे विद्युत दाबाचा फरक निर्माण होत नाही, सी पक्ष्यांच्या पंखामुळे वीज थांबते, डी पक्ष्यांच्या शरीरात रबर असतो. बरोबर उत्तर आहे पर्याय बी पक्षी एका तारेवर बसल्यामुळे विद्युत दाबाचा फरक निर्माण होत नाही. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला केळीचे कोठार म्हटले जाते? पर्याय ए जळगाव, बी नाशिक, सी धुळे, डी बुलढाणा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए जळगाव. प्रश्न क्रमांक 16. हजार मंदिरांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? पर्याय ए मदुराई, बी कांचीपुरम, सी तंजाऊर, डी हम्पी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी कांचीपुरम. प्रश्न क्रमांक 17. गीतांजली या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पर्याय ए बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बी रवींद्रनाथ टागोर, सी प्रेमचंद, डी शरदचंद्र चट्टोपाध्याय. बरोबर उत्तर आहे पर्याय बी रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 18. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? पर्याय ए उलर सरोवर, बी चिल्का सरोवर, सी सांभर सरोवर, डी लोणार सरोवर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए उलर सरोवर. प्रश्न क्रमांक 19. भारतात आढळणाऱ्या सर्वात विषारी फुलांपैकी एक कोणते? पर्याय ए गुलाब, बी जास्वंद, सी कण्हेर, डी मोगरा. बरोबर उत्तर आहे पर्याय सी कण्हेर. प्रश्न क्रमांक 20. गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती कोणत्या झाडाखाली झाली? पर्याय ए वडाचे झाड, बी आंब्याचे झाड, सी पिंपळाचे झाड, डी कडुलिंबाचे झाड.
बरोबर उत्तर आहे पर्याय सी, पिंपळाचे झाड. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील द्राक्षांची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? पर्याय ए पुणे, बी नाशिक, सी सांगली, डी कोल्हापूर. बरोबर उत्तर आहे पर्याय बी नाशिक. प्रश्न क्रमांक 22. तानसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए पुणे, बी नाशिक, सी पालघर, डी रायगड. बरोबर उत्तर आहे पर्याय सी पालघर. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे? पर्याय ए भरतनाट्यम, बी कथ्थक, सी लावणी, डी कथकली. बरोबर उत्तर आहे पर्याय सी लावणी. प्रश्न क्रमांक 24. भारतीय रुपयाचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय ए महात्मा गांधी, बी लोकमान्य टिळक, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर उत्तर आहे पर्याय सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? पर्याय ए हरिश्चंद्रगड, बी कळसुबाई, सी सालेर, डी महाबळेश्वर. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल अशी अपेक्षा आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल त्यासाठी मनापासून धन्यवाद.